नमस्कार. सरळ सरळ भाग 63 मध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय दारू व गुटखा बंदीचा देशभरात गोंधळ असा आहे. सरकारें अगर चाहे तो समाज बदल सकता है, सरकारें अगर चाहे तो समाज बदल सकता है, वरना कानून भी अक्सर राजनीति में ढल सकता है, वरना कानून भी अक्सर राजनीति में ढल सकता है. सध्याच्या समाजात वाढत चाललेले दारू, गुटखा, गांजा आणि भांग यासारखे अंमली पदार्थांचे व्यसन हे समाजासाठी घातक आहे की फायदेशीर आहे याबाबत त्या राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करणे गरजेचे झाले आहे. कारण भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार हा राज्य घटनेच्या राज्यसूचीमधील विषय आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात याबाबत वेगळे वेगळे कायदे आणि धोरणे दिसून येतात. काही राज्यामध्ये गुटखा बंदी आहे, काही ठिकाणी दारूबंदी आहे, तर काही राज्यांमध्ये गांजा किंवा भांग विक्रीला परवानगी आहे. देशात एक समान धोरण नसल्याने सामान्य जनतेमध्ये याबाबत संभ्रम आहे. महाराष्ट्रात गांजाची लागवड करणे हा गुन्हा मानला जातो, तर मध्य प्रदेशमध्ये गांजा लागवडीसाठी अधिकृत परवानगी दिली जाते. भांग बाबतही अशीच परिस्थिती आहे. मध्य प्रदेशामध्ये अनेक धार्मिक स्थळांजवळ भांग विक्रीची दुकाने खुलेआमपणे चालतात, तर महाराष्ट्रात भांग विक्री करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बिहार, गुजरात, मिझोरम, नागालँड मध्ये दारूबंदी आहे. मग एक देश एक कायदा अशी भूमिका मांडणाऱ्या राजकीय पक्षांनी एक देश एक दारूबंदी किंवा एक देश एक गुटखा बंदी अशी भूमिका का घेऊ नये हा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी दारूबंदीच्या मागणीसाठी 15 मे 26 रोजी आंदोलन केले. तेथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे सरकार आहे. मात्र महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी राज्यामध्ये भाजप सत्तेत असताना दारूबंदीबाबत स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. दारूपासून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. हे दारू विक्रीचे सर्वात मोठे समर्थन मानले जाते. देशात अनुक्रमे सर्वाधिक उत्पन्न उत्तर प्रदेश 35 ते 40 हजार कोटी, महाराष्ट्र 20 ते 25 हजार कोटी, कर्नाटक 20 ते 25 हजार कोटी, पश्चिम बंगाल 11 ते 12 हजार कोटी, तेलंगणा 10 ते 11 हजार कोटी असा महसूल दारू पासून मिळतो. कोविड काळात तर दारू विक्रीतूनच सरकारला मोठा आर्थिक आधार मिळाल्याचे चित्र उभे करण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहिले तर 1960 मध्ये राज्याची स्थापना झाली. तेव्हा दारूबंदी कायदा अस्तित्वात होता. 1963 नंतर साखर कारखानदारांनी मळीपासून दारू तयार करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या विक्रीसाठी अधिकृत परवान्यांची व्यवस्था करण्यात आली. तिथूनच दारूला सामाजिक प्रतिष्ठा मिळू लागली. त्या काळात विकासासाठी महसूल मिळवण्यापेक्षा उत्पादित दारू विकून आर्थिक फायदा मिळवणे हा मुख्य उद्देश होता. त्याच दारूच्या माध्यमाने राजकीय प्रभाव वाढवण्याचे काम आता सुरू झाले आहे. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात, कौटुंबिक हिंसाचार, अपघाताचे प्रमाण वाढतात, हिंसक गुन्हे घडतात आणि अनेकांचे जीव जातात. अशा 40 ते 60% घटनांमध्ये मद्यपानाचा संबंध असतो असा अहवाल आहे. हे सर्व माहिती असूनही सरकारे कठोर निर्णय घेताना दिसत नाहीत. थलपती विजय यांच्या तामिळनाडूतील सरकारने मात्र 12 मे 2026 रोजी काही प्रमाणात कठोर भूमिका घेत 717 दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. जी शाळा, धार्मिक स्थळे आणि बस स्थानकाच्या जवळ होती. तसेच 21 वर्षाखालील युवकांना दारू विकणे हा गुन्हा घोषित करण्यात आला आणि दारू विक्रीच्या वेळांवर मर्यादा घालण्यात आल्या. राज्यातील अनेक देवस्थाने परिसरामध्ये दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. शेगाव, सिंदखेड राजा आणि इतर धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणी दारूबंदी व्हावी म्हणून मागणी झाली. नगर परिषदांनी ठराव मंजूर केले, मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. जर एक देश एक कायदा ही भूमिका असेल तर बंदी ही संपूर्ण देशभर समान असली पाहिजे आणि जर बंदी नसेल तर काही राज्यामध्ये बंदी ठेवण्याला अर्थ राहत नाही. कारण शेजारच्या राज्यातून दारू आणि गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने बंदीचा प्रभाव कमी होतो. समाज हिताला प्राधान्य देणाऱ्या सरकारने महसुलापेक्षा जनतेचे आरोग्य आणि कुटुंबाचे भविष्य महत्वाचे मानले पाहिजे. परवाने देण्याऐवजी दारू गुटखा विरोधात जनजागृती करणे, व्यसनमुक्ती अभियान, पुनर्वसन केंद्रे उभारली पाहिजे. दारू, गुटखा आणि अंमली पदार्थाबाबत देशव्यापी स्पष्ट धोरण तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे. शेवटी मला या आधारावर एक शेर आठवतो, कानून अगर सबके लिए एक समान बने तभी देश के भविष्य के नए आयाम बने, तभी देश के भविष्य के नए आयाम बने. नमस्कार.